जपानमध्ये एकटेपणा ही फार मोठी समस्या आहे. असे एकटेपणा वाटणारी माणसं ह्या मोरीमोटोला बोलवतात. तो त्यांच्याकडे जातो, त्यांच्यासोबत बसतो, जेवढा वेळ ठरला असेल तेवढा वेळ बसतो आणि नंतर निघून जातो. काही वेळेस लोक त्याला बाहेर जेवायलाही घेऊन जातात. त्याकडे खूप लोक असे आहेत जे काहीच करत नाहीत. त्यातले बरेचसे काहीतरी करत असल्याचं भासवतात, पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे काहीच काम नसतं. अनेक जणांना विचारलं की तुमचा मुलगा किंवा मुलगी काय करते, तर त्यांचं उत्तर असतं की स्पर्धा परीक्षेची तयारी करते. प्रत्यक्षात या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यातले काही जण काहीच करत नसतात. मग तसं कसं सांगायचं? म्हणून त्यांचे आईबाप म्हणतात स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. तर असो, माझं नाव घनश्याम केळकर. महान्यूज लाईव्हच्या नव्या सेगमेंटमध्ये मी आपलं स्वागत करतो. तर मी सांगत होतो नथिंग डुईंग म्हणजे काही न करणे हा सुद्धा व्यवसाय होऊ शकतो बरं का. मी हवेतलं सांगत नाही. खरोखर जपानमध्ये एक असा मुलगा आहे जो काही न करण्याचा व्यवसाय करतो आणि त्याची वर्षाची कमाई 6 कोटी रुपये आहे. त्याचं नाव पण सांगतो तुम्हाला. त्याचं नाव आहे मोरीमोटो. ह्या मोरीमोटोला जपानमध्ये डू नथिंग मॅन म्हणून ओळखतात. डू नथिंग मॅन म्हणूनच तो फेमस आहे. ह्या मोरीमोटोला तासाच्या हिशोबाने काम मिळतं आणि त्याला तासाच्या हिशोबाने पैसे मिळतात. असे त्याची आता हे फुकटचे पैसे मिळतात तरी कसे? हा तुम्हाला तुमचा प्रश्न आहे. तर जपानमध्ये एकटेपणा ही फार मोठी समस्या आहे. असे एकटेपणा वाटणारी माणसं ह्या मोरीमोटोला बोलवतात. तो त्यांच्याकडे जातो, त्यांच्यासोबत बसतो, जेवढा वेळ ठरला असेल तेवढा वेळ बसतो आणि नंतर निघून जातो. काही वेळेस लोक त्याला बाहेर जेवायलाही घेऊन जातात. अशा वेळेस फक्त हो ला हो करणं हे त्याचं काम असतं. तो स्वतःचं मत अजिबात सांगत नाही. आता त्यांनी एक नवीन प्लॅन आणलेला आहे. इतके दिवस तो काय करायचा की तासावर पैसे घ्यायचा, जितका वेळ दिला तेवढे पैसे. आता त्यांनी नवीन प्लॅन असा आणला आहे की लोक देतील ते घ्यायचं. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की आता त्याची कमाई कमी होण्यापेक्षा वाढलेली आहे. बघा, तर थोडक्यात काय आहे की लोकांना त्यांच्या एकटेपणामध्ये सोबत लागते, पण सोबतचा माणूस आणि त्यांच्या सगळ्या कामामध्ये कुठल्या विषयामध्ये जास्त लुडबुड करू नये अशी पण त्यांची अपेक्षा असते. तर अशा वेळेस मोरीमोटोसारखा एखादा प्रोफेशनल माणूस ज्याला तुमच्या वैयक्तिक काही घेणं नाही, हा फार उपयोगी पडतो. त्यामुळं हा मोरीमोटोचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर आता दुसरा एक प्रश्न असा आहे की आपल्याकडं असा व्यवसायाला आहे का संधी? आपल्याकडे होऊ शकतो का असा व्यवसाय? तर एकच मिनिट. तुम्हाला म्हणलं तसं हे काय प्रोफेशनल हे नाही, हे पारावरच्या गप्पा आहेत. तेव्हा एखादा सेकंद इकडे तिकडे चालणार, आपल्याला होणार. तर मी सांगत होतो तुम्हाला की आपल्याकडे या व्यवसायाला स्कोप आहे का? तर आता तुम्हाला सांगतो, आता सध्या परिस्थिती थोडी सुधारली. आपला देश हा आळशांचा देश म्हणून ओळखला जातो. काय, आपल्याकडे मुळातच काही न करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. पण तरीसुद्धा आपल्याकडे आपण 140 कोटीचा देश आहोत. आता काय 150 कोटीकडे चालली आपली वाटचाल. अशामध्ये जे श्रीमंत वर्ग जो आपल्याकडे आहे, अतिश्रीमंत, त्यांची संख्या जपानच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त असणार आहे. आणि अशा लोकांमध्ये ही एकटेपणाची समस्या ही जाणवते, दिसते आहे आपल्याला समोर. त्याच्यामुळं आपल्याकडे सुद्धा ह्या व्यवसायाला 100% शक्यता आहे. तर मंडळी, तुम्ही जर ह्या नथिंग डुईंग मध्ये मोडत असाल तर ह्या व्यवसायाचा विचार करायला हरकत नाही आहे. बरोबर. आजच्या पुरतं एवढंच. नमस्ते. आज तरी थांबूया. आणि ह्याच्यामध्ये एक विनंती म्हणा किंवा एक सांगायचं असं आहे की पारावरच्या गप्पा असतात किंवा कट्ट्यावरच्या गप्पा असतात, त्यावेळेस लोक एकमेकाशी बोलतात. इथं ती बोलायला संधी नाही, मला मान्य आहे. पण खाली कॉमेंटमध्ये तुमचं मत तुम्ही मांडू शकता. तुम्ही एखादा विषय ह्या गप्पांना सुचवू शकता.
आणि त्याद्वारे ह्या गप्पांमध्ये किंवा ह्या काहीच्या काही पद्धतीने तुम्ही सहभागी घेऊ शकता. तुर्तास थांबतो. धन्यवाद.